आणि यानंतरची बातमी आहे साताऱ्यामधून। साताऱ्यामध्ये स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लागू करण्यात आलाय। 7 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी साताऱ्यामध्ये निवडणूक झाली। एमआयडीसीतल्या एका गोदामामध्ये 156 ईव्हीएम मशीन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। 21 डिसेंबरला मतमोजणी आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक स्ट्रॉंग रूमला 8 तासांनंतर प्रशासनाकडून पाहणी केली जाते। याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी। संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये 2 डिसेंबर मध्ये मतदान नगरपालिकेच्या मतदानासाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली आणि या मतदान प्रक्रिया राबवत असताना न्यायालयाकडून एक निर्णय आला, तो म्हणजे 21 तारखेला 21 डिसेंबरला ही जी मतमोजणी आहे ही मतमोजणी होणार आहे। आणि यानंतर खरं तर ह्या ज्या मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन आहेत, ह्या ईव्हीएम मशीन कुठे ठेवायचा हा प्रश्न आला होता, परंतु सातारा जिल्ह्यातील जे शासकीय गोदाम आहे या शासकीय गोदामातील याच ठिकाणी हे मशीन ठेवण्यात आलेलं आहे। आणि हे मशीन ठेवल्यानंतर सातारा शहरातील 156 मतदान केंद्रावर जी ईव्हीएम मशीन आहेत या ठिकाणी डबल डोअर लॉक पद्धतीने सील करण्यात आलेले असून लॉंग बुक मध्ये संबंधित प्रतिनिधीची स्वाक्षरी सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे। गोदाम बंद करण्यासाठी प्रक्रिया विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे आणि गोडवांचा ताबा सातारा शहर पोलिसांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे। या गोडाऊनच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त 24 तास ठेवण्यात आलेला असून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। येथे संबंधित उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहून कधीही हे सीसीटीव्ही पाहू शकतात, अशी सोय सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कार्यान्वित करण्यासाठी यासाठी नगरपालिकेने संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे। कॅमेरामन मंगेश कुमार सह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।